आवाज ऐकल्याशिवाय आवाज येत नाही. वर्ण आवाज पण नाही वरती. आपल्याला लक्ष द्या. आपल्याला आवाज येत नाहीये. डायरेक्ट स्पीकर लावा. समोर आणि सगळे आलो आहोत. संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आजपासून आपण एका कार्यक्रम शिक्षण संस्थेमध्ये 43 कॉलेज महाराष्ट्र आणि 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजमध्ये 1500 विद्यार्थी शिकतात आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 500 विद्यार्थी शिक्षण देतात. अशा पद्धतीनं संदर्भामध्ये वातावरण निर्मिती व्हावी करावी आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांनी यासाठी कॉलेजमधूनच मार्गदर्शनाला सुरुवात करण्याचा उपक्रम रयत शिक्षण संस्थेला सुरू केला आहे. सुरू करण्यात आलेली आहे आणि आजच्या तारखेला 43 कॉलेजमध्ये सुरू झाला आहे. आज या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये
रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आचार्य SNBC महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेश सावंत, शाश्वत अकॅडमीचे महेश पाटील, निलेश पवार, त्याचप्रमाणे शाश्वत अकॅडमीच्या त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे सर्व आणि बंधू, मी तुमच्याशी काही मी फार बोलणार नाही आज. बोलण्यासाठी तुमच्यासमोर शाश्वत अकॅडमीची संवाद साधणार आहे. पण मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे की आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतलं. कुणी पण उत्तर तुम्ही पण सांगावं की कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन का घेतलं. शिक्षण घेण्यासाठी आपण कॉलेजमध्ये आलो आहोत आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन काय करणार, आपण डिग्री घेणार. डिग्री घेणार ना आपण. डिग्री घेण्यानंतर काय करणार, डिग्री घेतल्यानंतर काय करणार आपण, नोकरी करणार. नोकरी करणार असं किती लोकांचं म्हणणं आहे तुमच्याकडे. हात वर करा. नोकरी करायचं आहे हात वर करा. अनेक लोकांना नोकरी करायचीच नाही. सगळ्यांना नोकरी करायची आहे. आता कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर जरा आपल्याकडे बोलून जे स्पीकर आहे त्याच्या प्रत्येक शब्दाचं आम्ही लक्ष असलं पाहिजे. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं प्रश्नोत्तर विचारणार आहे. प्रश्न विचारणार तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. तर तुम्हाला कळेल की आपण कशा करता कॉलेजमध्ये आलो आहोत हे आम्ही विद्यार्थ्यांना माहिती नाही. तुम्ही उभारल्यावरून आला, तुम्ही नागपूरवरून आला, तुम्ही शिरूरवरून आलेला आहे. शिक्षण घेऊन करायचं काय, डिग्री घेऊन करायचं काय, याच्या बाबतीमध्ये गुजरात कॉलेजमध्ये पहिल्या वर्षामध्ये ऍडमिशन घेताना करण्याची गरज असते. जर का तुम्ही हे केलं नसेल, जे मध्ये बोलताय विद्यार्थी, तुम्हाला जर काही इंटरेस्ट नसेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. बोलण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना बाहेर जाण्यासाठी माझी विनंती आहे. पण फिल्टर सायन्स असला पाहिजे हॉलमध्ये. ही कॉलेजचं क्लासरूम नाही किंवा हे तिथं जत्रा भरलेली नाही की जिथं तुम्हाला बोलायला कधी संधी मिळत नाही म्हणून आज पहिल्यांदाच शिकायला भेटताय. हाच मुद्दा चालू आहे की तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्या अवस्था. आता जसा फील्ड ऑफ सायन्स आहे तसा कंटिन्यूस असण्याची आवश्यकता आहे. तास होता कार्यक्रम बसायला त्यांना सगळे दरवाजे उघडे आहेत, ते जाऊ शकणार नाही. माझा पहिला मुद्दा असा होता की शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या पाया आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी
ग्रॅज्युएट झाल्यानंतर करायचं नसेल, सुरुवात ऍडमिशन घेण्यापूर्वी करायची असते. ऍडमिशन घेण्यापूर्वी विचार करायचा असतो की मला करायचंय का. तुमच्यापैकी ज्यांनी तुम्ही विचार केला नसेल तरी विचार करा की कशानंतर आपण इथे आलो आहोत. आपल्याला कल्पना नसेल की फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये बाहेर पडूपर्यंत 3 वर्ष म्हणजे यू संपून जातात. 3 वर्ष बघता संपून जातात. ऍडमिशन घेतल्याच्या दिवसापासून तो आता माझे धंदा चालला तसा त्यांना 3 वर्ष चालतो. आपण आयुष्यामध्ये काय करायचे हे निश्चित केलं नसल्यामुळं 3 वर्ष म्हणजे कॉलेज जीवनामध्ये मजा मारण्यासाठी आपण येतो. अशी बऱ्याच लोकांची धारणा असते दुरुस्त करण्याची गरज आहे. आपण सगळ्या तरुणांनी बाहेर पडल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्याबरोबर मागायला घरी जायचं नाही, घरच्यांना तोंड नाही दाखवायचं. असं काम करण्याची आवश्यकता आहे 3 वर्षामध्ये. फक्त डिग्री घेऊन बाहेर पडला म्हणजे बाहेर समाजामध्ये तुम्हाला लगेच नोकरी लागली नाही. वाट बघतील, भाऊ बहिणी वाट बघतील, नोकरीला घरचा विचार करत असतात. करतात की नाही करतात. मग तुम्ही त्यानंतर काय करणार आहात. मी आपल्याला 2-3 गोष्टी मार्गदर्शन करणार आहे. ज्या तुम्ही ऍडमिशन घेतलाय कॉलेजमध्ये आणि ज्या तुम्हाला डिग्री घ्यायची आहे त्या तुम्हाला कमीत कमी नोकरी करायची आहे. ज्यांना नोकरी करायचं नसेल त्याला व्यवसाय करायचा आहे. व्यवसाय करायचा नसेल काही शेती असेल ती करा. तुम्हाला ऑप्शन काय आहे. ऑप्शन काय आहे. कुठल्या ग्रामामध्ये आहात आपण की 3 वर्षांमध्ये ग्रॅज्युएट डिग्री मिळाली की तुमचा प्रश्न संपणार आहे. समस्या तिथून मी तुम्हाला अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करतो आहे. समस्या जेव्हा तुम्ही डिग्री घेता त्या दिवसापासून समस्या सुरू होते. ऍडमिशन मिळाले की प्रश्न संपते असं नाही आहे. आणि हे तुमचा भविष्याचा विचार करू ग्रॅज्युएशन नंतर करणार का. ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात कशी करायची. सुरुवात प्रवेश घेतलेल्या दिवसापासून करायची असते. आणि ती किती गांभीर्याने आपण करतो. आपण इथं गांभीर्याने बसत नाही. मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांना अभिनंदन करण्यासाठी करणार आहे की मगाशी आंबेडकरांना असं विचारलं की एखादे विद्यार्थी कोण आहे. तुम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं तो वर्गामध्ये नाव सांगितलं नोटीस काढली. मग 2000 विद्यार्थी असताना या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत. मी धन्यवाद देणार आहे सर्वोच्च तुम्हाला की तुमच्या कॉलेजमधून या ठिकाणी 50 विद्यार्थी आले आहेत. म्हणजे महत्व विचारात घेता त्या दोन्ही प्राचार्य महात्मा ज्योतिबा महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय असे 3 कॉलेजेस शिक्षण संस्थेचे पुण्यामध्ये आहे. पुण्याच्या विद्येच्या महाविद्यालयामध्ये आहे. मागच्या वर्षी अहवाल घेतला की या 3 कॉलेजमधून किती अधिकारी ट्रान्सफर झाले, किती अधिकारी ट्रान्सफर, किती अधिकारी किती 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 म्हणजे किती विद्यार्थी नोकरीला ते लागले. हा माझ्यासमोर निर्माण झालं. ते पाहिलं विद्यार्थ्यांना आज तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन किंवा व्यवसाय किंवा आणखी काय करायचं आहे. तुम्हाला पैसे कमवायचे आहे. तुम्हाला असं उद्दिष्ट पाहिजे की डिग्री बाहेर पडण्यापूर्वी त्याच्यासाठी तयारी कधी करणार आहोत. डिग्री घेतल्यानंतर म्हणजे लास्ट इयरचा सेकंड सेमिस्टरला जाणार आहात बरोबर आहे. किंवा फर्स्ट इयरची सेकंड सेमिस्टर सुरू होणार आहे किंवा थर्ड इयरची सुरू होणार आहे. 6 सेमिस्टर आहे. त्या 6 सेमिस्टर मध्ये आम्ही काय करणार आहोत. प्राध्यापक शिकवताय सिलेबस तुम्हाला जो दिलेला आहे त्याच्या परीक्षा देणार त्यांना नोकरी मिळत नसते.
इथं जे काही शिकवलं जातं त्याच्यातून तुम्हाला डिग्री मिळते, तुम्हाला क्वालिफाय केलं जातं की तुम्ही कुठल्या तरी नोकरी क्वालिफाय होता. फक्त अर्ज करण्यापुरती फक्त डिग्री आहे, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे डिग्री नाही त्याला अर्ज नाही करत नाही. म्हणून गांभीर्याने घ्यायचं. माझे जीवन हे सगळ्यात जास्त गांभीर्याने घेण्याचा विषय आहे हे सांगण्यासाठी मी इथं आलो. गेले 4 वर्ष आपण बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये हे आपल्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचा चेअरमन आहे. शिक्षण संस्थेचा चेअरमन त्याच्यानंतर झालो. तर मी आजपासून हा स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीचं उद्घाटन निमित्त आहे. मी शिक्षण संस्थेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगणार आहे. आज येऊन सुरुवात केली आहे. जसं तुम्हाला मी जागा करतो आहे, जागा होण्याचा विषय आहे. हा मुख्य प्रॉब्लेम आहे. आणि वेळ निघून गेल्यानंतर झोपा करून वेळ निघून गेलेला असतो. ते आता बाबतीमध्ये होता कामा नाही. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या बाबतीमध्ये हे होता कामा नाही. मी तुम्हाला धन्यवाद एवढ्यासाठी देणार आहे की मी सर्वांना विचारलं की किती विद्यार्थी आलेले आहेत. म्हणजे ते सगळे म्हणून या हॉलची कॅपॅसिटी 750 आहे. त्याच्यातून 100 यांचे गेले. तुमच्या 750 तरी कमी यायला पाहिजे. इतर स्टेटमध्ये मुलं मुली बऱ्याच मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत. हे सगळे मित्रांना घेतले तर 750 मुलं आंबेडकर कॉलेजची तर 850 मुलं किंवा 850 मुलं या ठिकाणी बसलेले आहेत. मी आता हे सांगू इच्छितो की आपणच फक्त का आला. तुमच्या कॉलेजमधून 750 मुलं आली, मग 1250 1350 मुलं कुठं गेली ते का आले नाही? बरोबर आहे का? मग आम्ही त्यानंतर नोटीस जातात तशी ते नोटीस द्यायच्यासाठी होती की आंबेडकर कॉलेजच्या वतीने असा कार्यक्रम ठेवलाय. त्या नोटीस जातात कुणी लागले. कारण आता लोक मनाशी तुमच्या माहोलमध्ये आला होता ना, हॉलमध्ये आला सभागृहामध्ये अशीच आपली घटना होती की आपण नाटकाला आलोय, आपण सिनेमाला आलोय. आचार्य आंबेडकर सर मॅडम तुम्हाला सांगतायत की लक्ष द्या, लक्ष द्या. कॉलेज जीवन सगळ्यात जास्त गांभीर्याने घेण्याचा विषय आपण सगळ्यांना सांगू शकतो. तर सगळ्यांना ऑनलाईन अशा कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करायला सांगितलं. 750 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि तेच विद्यार्थी या विद्यार्थ्यांसाठी आपण आता रजिस्ट्रेशन करून क्लासरूममध्ये तुम्ही बोलत शेजाऱ्याशी बोलायचं नाही. आज या हॉलमधून बाहेर जाऊन शेजाऱ्याशी बोलायचं नाही. जे काय इथं चाललं आहे ते तुमच्यासाठी चाललं आहे आणि त्याचं गांभीर्याने विचारात घ्या. तुम्हाला काय सांगतो ऑप्शनच्या बाबतीमध्ये स्पर्धा परीक्षा हा एक प्रयत्न आहे. ऑप्शन काय आहे? नोकरी करणं एक ऑप्शन आहे. नोकरी करायची असेल तर सरकारी नोकरी करणं एक ऑप्शन आहे, खासगी नोकरी करणं एक ऑप्शन आहे. दोनच ऑप्शन आहे नोकरी करायची असेल तर. काय दोन ऑप्शन नोकरी करायची असेल तर. दुसरा विषय बाहेरच्या बाहेर नाही करणं. आतमध्ये कसा आवश्यक आहे सर्वांचे बंद करून घ्या. तर नोकरी करणं करायची असेल तर त्याला पर्याय आहे.
त्यांची गोष्ट वेगळी आहे. इथं कोण बोलतोय म्हणजे इथं बोलतोय. तर नोकरी करायची असेल तर सरकारी आणि खाजगी, तुम्ही जे विद्यार्थी इथे आला आहात, तुम्ही काय इंजिनिअरिंगची डिग्री घेणार नाही, तुम्ही काय डिप्लोमाची डिग्री घेणार नाही. इंडस्ट्रीमध्ये नोकरीला जायचं असेल, प्रायव्हेट मध्ये नोकऱ्या कुठं आहे, प्रायव्हेट मध्ये नोकऱ्या इंडस्ट्रीमध्ये आहे, बरोबर आहे का? मग प्रायव्हेट मध्ये तुम्ही जाऊ शकता का? बीकॉम बीए घेऊन जाऊ शकत नाही, बरोबर आहे? मग तुम्हाला पर्याय काय आहे? नोकरी करायची असेल तर स्वतःची नोकरी करण्याचा पर्याय आहे. बरोबर आहे? आता नोकरी थोडा वेळ बाजूला ठेवूया. दुसरा पर्याय काय आहे? त्याच्याबद्दल खूप देश पातळीवरून, राज्य पातळीवरून, संस्था पातळीवरून खूप बोलतोय की आमच्यामध्ये स्किल्स असली पाहिजे, आमच्यामध्ये स्किल्स असली पाहिजे, कौशल्य असली पाहिजे. ज्याच्याकडे तसंही कौशल्य नाही त्याला सरकारी नोकरीमध्ये असू दे किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये असू दे, कोणी उभं करत नाही. कॉलेज जीवनामध्ये काही कौशल्य आत्मसात करायचे असतात, कॉलेज करत करत करायचे असतात, तरी तुम्ही करता नाही करता तुम्हाला माहिती करत नसतात. कॉलेज फक्त 5 तास असतं, बरोबर आहे? 24 तासामध्ये कॉलेज फक्त 5 तास असते. तुम्ही जर का पोस्ट ग्रॅज्युएशनला गेला तर कॉलेज फक्त 3 तास असते. मात्र ज्युनियर कॉलेज पर्यंत ती शाळा असते आणि मग तिथे 8 तास शिकवलं जातं, बरोबर आहे? का 8 तासावर खरं तर मुलं मोठी झालेली आहे, 12वीच्या नंतर 18-20 वर्षाची मुलं आहेत, त्यांना खरं तर 8 तासाच्या ऐवजी 12 तास 10 तास शिकवलं पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन मुलाला 8 तास 10 तास असं का नाही केलं? तुम्ही गेला 10वीला होता तेव्हा आई वडील सगळं करत होते, चहा जेवण खाणं सगळी तुमची काळजी घेत होते. कारण तुम्ही फुल टाइम अभ्यास करावा, बरोबर आहे? फुल टाइम अभ्यास करावा, तुमचं कुठं मग तिकडे तिकडे भटू नये, तुमचा वेळ वाया जाऊ नये, कुटुंब तुमची काळजी घेत होते. ते तुम्ही पुढे गरजू करावा अशा अपेक्षित आहे. त्यानंतर जसं 10वीसाठी तुम्ही प्रयत्न करत होता, पेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च करण्याची गरज आहे तुमचं करिअर घडवण्यासाठी. आपण उलट करतोय, 3 तास किंवा 5 तास असतात त्याच्यामध्ये सुद्धा गांभीर्याने बसत नाही. मग आम्ही कशाला आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो? तुम्हाला सांगण्यासाठी तर तुम्हाला व्यवसाय करायचा त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं, त्याच्याबद्दल पाहिजे. व्यवसाय करता येईल का? तर करता येईल. व्यवसाय करायचा असेल तर त्याला लागतं भांडवल, त्याला लागते अक्कल. अक्कल हुशारी, अक्कल हुशारी ते आपल्याला आहे का? भांडवल आहे का? नोकरीमध्ये जाऊ शकतो हे गांभीर्याने सांगण्यासाठी आणि डॉक्टर कॉलेजमध्ये आलेले विद्यार्थ्यांची परिस्थिती बघता, त्यांचा त्रास बघता, त्यांना सगळ्यात जास्त जाग करण्याची आवश्यकता आहे. कारण हा गरीब कुटुंबातून, हा मागास कुटुंबातून बाहेर गेल्यानंतर त्या कुटुंबाचं काय होईल असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग तुमच्यामध्ये गांभीर्य आलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये गांभीर्य आलं पाहिजे आणि त्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, यासाठी हे कॉलेज दिलं पाहिजे. व्यवसाय जर करायचा आहे तरी व्यवसायच केला पाहिजे असा माझा निर्णय आहे. संधी मिळाली व्यवसाय करा, म्हणजे तुम्ही स्वतः तर
धंदा करता, व्यवसाय करता, म्हणजे त्या माणसाला नोकरीला लावता, असं सेल्फ एम्प्लॉयमेंट तुमच्यासाठी आणि तुमच्या सेल्फ एम्प्लॉयमेंटला ही दोन विचारांना तुम्ही नोकरीला लावू शकला पाहिजे. याला खरं तर असं माझं मत आहे. असं माझं मत आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही आज ठरवणे आवश्यक आहे. माझ्या बोलण्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही खूप विचारांमध्ये आहात, खूप गांभीर्याने विचार करा की मी ज्याला कॉलेजमधून बाहेर पडला तेव्हा करणार काय? मला व्यवसाय करायचा आहे, तर व्यवसायाच्या दिशेने काय करा 3 वर्ष. व्यवसायाच्या अनुषंगाने फायनान्स समजून घ्या, भांडवल कसं मिळतं समजून घ्या, बँक समजून घ्या, कर्ज कसं मिळतं समजून घ्या, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो, परतफेड कशी करायची असते हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे कॉलेज दिवसामध्ये करायचं असतं, नॉट आपण डिग्री. आणि म्हणून पहिल्यांदा व्यवसाय करायचा असेल, धंदा करायचा असेल, तुमच्याकडे घरी पैसे असतील तर तुम्हाला फॅक्टरी टाकायची असेल तर तुम्ही हे ठरवा. आज 2 गोष्टी, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे कुटुंबाची आणि तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे याच्या आधारावर पहिल्यांदा तुम्हाला हे ठरवलं पाहिजे की मला काय करायचं. व्यवसाय करायचा तर पहिल्यांदा व्यवसायच करा. त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्जाची व्यवस्था, मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे. तुम्ही फक्त कळवण्याची गरज आहे. म्हणून पहिला आज विचार काय तुमच्यासमोर मागणी, तुम्ही हे पहिल्यांदा ठरवा की तुम्हाला व्यवसाय करायचा का नोकरी करायची. व्यवसाय करायचा असेल इथून उठून आला आणि त्या दृष्टीवर आणि सरकारी नोकरी म्हणजे हे सगळे तुम्हाला सांगतील काय काय पर्याय आहे. पुन्हा आपल्याला ते सांगू इच्छितो, स्पर्धा परीक्षाच का, स्पर्धा परीक्षा अकॅडमी का सुरू करायला लागली. तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आज आम्हाला स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त डिग्री पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग, दुसरं महाराष्ट्र लोकसेवा आयोग, एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यानंतर खाली गेले की स्टाफ सिलेक्शन बोर्ड, बँकेमध्ये जायचं असेल तर आयबीपीएस, रेल्वे, केंद्रीय नोकऱ्या, राज्याच्या नोकऱ्या. पण सगळ्याच नोकऱ्याच्या बाबतीमध्ये आता असं झालेलं आहे, तुम्हाला मी गांभीर्याने सांगू इच्छितो नाही का, सगळ्या गोष्टींचं पाक बंद केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की क्लासची भरती करायची असेल, मी आंबेडकर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी डेप्युटी व्हायला पाहिजे, डिगायसिस व्हायला पाहिजे या उद्देशाने बोलतच नाही. ते झालेलं होतंच. मी तुम्हाला डोक्यावर घेऊन असेल जर का याच्यातून देवाची घराला अवस्था काय आहे की तुम्हाला क्लासच्या भरतीला जायचं असेल तरी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला शिपायाची नोकरी करायची असेल ना तरी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. मी माहिती आयुक्त होतो पुणे विभागाचा, माहिती मला तुम्हाला कौशल्य मला ऑफिस होतं. मी पुण्याचा जिल्हाधिकारी होतो. मी कोतवालाची भरती करायची होती. मला गावामध्ये कोतवाल माहिती मला, कोतवाल हा सावलीमध्ये तलाठी हातामध्ये काम करतो. नोकरी आहे, ग्रामसेवकाची नोकरी आहे, कृषी सहाय्यकाची नोकरी आहे. आहे का माहिती आपल्याला? त्या नोकऱ्या असतात, त्या सगळ्या नोकऱ्याच्या बाबतीमध्ये माहिती असेल तर आम्ही त्या दृष्टिकोनातून तयारी करू शकतो. पोलीस पाट, गावामध्ये पोलीस पाट असं म्हणते, गावातल्या पोलीस पाटाची भरती करायची असेल त्याला सुद्धा प्रांताधिकारी लेखी परीक्षा घेतो, कोतवालाची परीक्षा जिल्हाधिकारी लेखी परीक्षा घेतो आणि त्याच्यातून मग टॉप 20, टॉप 100 ची मुलाखत घेतली जाते आणि मुलाखत घेतल्यानंतर मग त्याची निवड केली जाते, तो नोकरीला लागतो. अशी
जगामध्ये आपण वावरतो कुठल्या भ्रमामध्ये विद्यार्थी वावरला ते डिग्री बाहेर पडण्याचे लगेच नोकरी लागणार आहे अजिबात नाही. म्हणून रेस स्पर्धा परीक्षा अकॅडमी पोलीस महेश एलपीएससी युपीएससी पासून नंतर बघायला सगळेच काही पासून होणार नाही बरोबर आहे ना. म्हणून आम्हाला या विषयात मार्गदर्शन करायचं वेगवेगळा वेगळा आहे जसे ऍव्हरेज पर्सेंटेज 50% सुद्धा आहे त्या मुलांच्या बाबतीमध्ये बोलतो आपल्याला हे सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षेची गंमत अशी आहे मला 10वीला किती मार्क पडले 12वीला किती मार्क पडले ग्रॅज्युएशन तुमचा क्लास मिळाला त्याच्याशी स्पर्धा परीक्षा काय संबंध नसतो म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट अपेअर असं जाहिरातीमध्ये लिहिलेलं असतं किती लोकांना माहिती आहे एनी ग्रॅज्युएट अपेअर की ज्याच्यामध्ये आयएस आयपीएस होता ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर तहसीलदार व्हिडिओ होता एनी ग्रॅज्युएट अपेअर त्यामुळे ग्रॅज्युएशनचा संबंध नाही फक्त ग्रॅज्युएट असला पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असतो तर की डिग्री झालेल्या 75% वाल्यांना बसायचं 85% अजिबात नाही. एनी ग्रॅज्युएट ऑफ एनी पर्सेंटेज आहे एनी पर्सेंटेज आणि म्हणून मी आपल्याला हे सांगू इच्छितो परीक्षेच्या शिवाय तरुणाई नाही. आपण कुठे डेप्युटी कलेक्टर होणार आहे आपण कुठं आयएस होणार आहे असं भ्रमात घालून नका. तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशिवाय तरुणाई नाही. आणि म्हणून शिक्षण संस्थेनं रेस स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केलेली आहे तिचं उद्घाटन झालं. आणि म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांना 1,00,000 विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकतात. जसं तुम्हाला लोकांना मार्गदर्शन केलंय तसं सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली. सगळ्या ठिकाणी जाऊ शकणार नाही पण सगळ्या ठिकाणी हे म्हणून आम्ही सुरू करतो आहोत. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याबरोबर त्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणीव करून देण्याची गरज आहे. म्हणजे तो जाण्या मार्गामध्ये करून दिली पाहिजे की गांभीर्याने घेतलं पाहिजे. कॉलेज विषय नाही कधी कोणी ग्रॅज्युएट होते स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्याच सुद्धा असं आहे सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो की 50% पेक्षा जास्त कुठली पण घ्या आयएसची आहे खालची घ्या 30% रिझर्वेशन महिलांच्यासाठी मुलींच्यासाठी पण मुली 55% 60% निवड होतात. आणि मला आनंद आहे की बघा 12% बघा 30% बघा सगळ्या ठिकाणी मुली होत आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुली होत आलेल्या आहेत. तो इथं फक्त सगळ्या मुलींना हे सांगू इच्छितो जाहीरपणे की तुम्हाला आता मुलांना मुलींना बीट अशा प्रकारचा आव्हान मुलांच्या समोर दुहेरी आला. एका नोकरी आल्याच्या पूर्वी मिळत नाही स्पर्धा मुलांच्या समोर खूप आव्हानं आताच्या काळामध्ये निर्माण झालेली आणि सगळ्यात जास्त बदल कॉलेजमध्ये घालण्याने बोललो गांभीर्यच आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीमध्ये भ्रमात एमपीएससीचा निकाल आला पहिल्या 10 मिनिटे अनुकरण झाले मेरिटवर विद्यार्थ्यांना फार जागा होण्याची गरज आहे. मुली काय नाही मुलांनी मला नाही तुमच्या आयुष्यामध्ये मी जे बोललो त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्ही ऐकायला हात दिला पाहिजे.
या 750 मुलांचं जरी करिअर चांगलं घडलं ना, व्यवसायाचा प्रश्न मिळतात. तुम्हाला व्यवसाय करायचा झाले, एक नंबर व्यवसाय करा, धंदा करा, शेती करा. शेतीमध्ये सुद्धा बिन पाण्याची शेती करायला पाहिजे. बिन पाण्याची शेती आपल्याला वेगळ्या कामासाठी वापरतात, पण बिन पाण्याची बिन जमिनीची शेती करता येते. तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. त्याला जमिनीच पाहिजे, 10 एकर भाग आहे असं काय नाही. एका एकरामध्ये सुद्धा हायड्रोपोनिक्सच्या माध्यमातून शेती करता येते. अभ्यास करण्याची गरज आहे, पाहण्याची गरज आहे. जाऊ ज्याला नोकरी करायची आहे ती व्यवसाय करायचा पण हजारो पर्याय आहे. ठरवा, व्यवसाय करा. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याबरोबर तुम्ही हे ठरवलं पाहिजे की करणार काय, व्यवसाय करायचा. गेले 5 तास कॉलेजमध्ये करताना त्याच्याशिवाय हल्लीमध्ये 15 तास आहे. 4 तास झोपायला विद्यार्थी, 4 तास. तुम्ही किती तास झोपताय? 8 तास. 2 तास जरी कमी करा. मित्र हो, आता व्यवसाय संदर्भामध्ये मी बोलत नाही, बदल व्यवसायाबद्दल बोलायचं. तुम्हाला पहिला ऑप्शन व्यवसाय, पहिला ऑप्शन व्यवसाय, धंदा, नोकरी. किराणा दुकान टाका, काही टाका, घ्या, गुन्ह्याचं कलेक्शन करा, प्रोसेसिंग करून ते मार्केटमध्ये हजारो प्रकार आहेत. मी त्याच्याबद्दल पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार. त्याच्यासाठी जे जे लागतं ते भविष्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या मळलेल्या वाटेवरून जाणं सोपं आहे. मार्गदर्शन करण्यासाठी अनेक लोक आहेत, म्हणून स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांसाठी. कारण नोकरी व्यवसाय करण्यासाठी काही मर्यादा आहे, जागेची आहे, टेक्निकल नॉलेजची मर्यादा आहे. ते करता तर उत्तमच, पण नसेल तर नोकरी प्रायव्हेट नोकरी करायची असेल तर मग प्रायव्हेट नोकरीचे काय असतं, त्यांची शाश्वत अकॅडमी आहे. शाश्वत अकॅडमीमध्ये शिकवणारे टीचिंग आणि नॉन टीचिंग आहे, बरोबर आहे. नॉन टीचिंग मध्ये जाऊ शकतो शाश्वत अकॅडमीमध्ये. सगळ्या प्रायव्हेट आता प्रायव्हेट नोकरी म्हणजे की आयटी किंवा इंडस्ट्री सोबतच होतं असं नाही. अनेक कापडाच्या दुकानामध्ये जर आपण लक्ष्मी रोडला गेला तर पहिल्या दिवशी तिथे दिवाळी म्हणून लागलेला जो काही माणूस आहे ना, तो सेवानिवृत्त होईपर्यंत दिवाळी म्हणून काम करतो. ती पण एक नोकरीच असते आणि चांगलं फ्रीडम असतं, चांगला पगार सुद्धा मिळतो. तुमच्या कामावरून प्रायव्हेटमध्ये फायदा असतो की तुमच्याकडे जेवढे स्किल्स, तुम्ही जेवढे स्मार्ट, तेवढा जास्त पगार प्रायव्हेट नोकरीचे पाहिजे. तिथे आणि त्यासाठी कॉलेजमध्ये असं तुम्ही स्मार्ट बनवायला केला फक्त मुली स्मार्ट झाला स्मार्ट प्रयत्न करा, जेणेकरून नोकरी लागू शकेल. नंबर 1. आता नंबर 2, मग नोकरीच्या संदर्भामध्ये आपण बोलतो आहोत. सांगू वेगवेगळ्या नोकरीच्या संदर्भामध्ये पुढच्या वेळेला केव्हा तरी आता ह्यावेळी परीक्षा अकॅडमी केली पुन्हा मुलांनी व्यवसाय, नोकरी, व्यवसाय धंदा कसा करावा याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणारे व्यवस्था शिक्षण संस्थेमध्ये उभी करतो आहोत. त्यामुळे इथे प्रत्येक विद्यार्थ्याचं करिअरच बघायला पाहिजे, कुठला कुठला पाहिजे असं उद्दिष्ट ठेवून शिक्षण संस्था काम करतात. आता जे आहे ती स्पर्धा परीक्षा तुम्हाला मार्फत पुढे जायचं असेल तर तुम्हाला या पुढचे परिस्थितीमध्ये होणार आहे. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की पहिल्यांदा तुम्ही कुठे तुम्हाला कशामध्ये जास्त रस आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून यशस्वी होण्याचे चान्सेस काय आहे.
तर ह्याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा तुमची आम्ही टेस्ट घेणार आहोत जे मगाशी सरांनी ठरवली. आम्ही आपल्याला दर्शन करणार आहोत. शाश्वत अकॅडमी येऊन तुमचा या ठिकाणी तुम्ही पास झाला आमच्या टेस्ट मध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा परीक्षा अकॅडमीला ऍडमिशन मिळालं असं नाही. गैरसमज चालू नका. शाश्वत अकॅडमी आम्ही बरोबर काम करत आहोत. आता तुम्हाला टेस्ट घेतल्यानंतर तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. तुमचं पर्सेंटेज टेस्ट मधलं पर्सेंटेज म्हणजे तुमचे पेपर हे शाश्वत अकॅडमी तपासेल. तपासल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा शाश्वत अकॅडमीची माणसं तुमच्या कॉलेजमध्ये बसून करतील. तुम्हाला तुम्ही 50 मार्काची परीक्षा आहे. त्याच्यात तुम्हाला जे काही पर्सेंटेज मार्क्स मिळेल त्याच्या आधारावर सल्ला देतील, समुपदेशन करतील की तू या प्रकारच्या परीक्षेची तयारी कर, तू या प्रकारच्या परीक्षेची तयारी कर, या प्रकारच्या परीक्षेची तयारी कर. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी तर करायची आहे पण कुठल्या स्पर्धेच्या परीक्षेची तयारी करायची. आमच्याकडे स्पर्धा परीक्षा म्हणते की क्लासवर अधिकारी आणि क्लासवर अधिकारी आयएस आणि आयपीएस सगळं संपूर्ण बसलेलं आहे. ते पण या मागून टाकायचे लोकांच्या म्हणून पण हे स्पर्धा परीक्षा करायला सुरुवात केली. अकॅडमीच्या माध्यमातून टेस्ट घेतल्यानंतर तुम्ही कुठे आहात तुमची कॅपॅसिटी टेस्टच्या आधारावर टेस्ट काही अभ्यास नाही. तुम्ही जे काही शिकला आता असेल किंवा पुढे जाऊन फर्स्ट इयर असाल सेकंड इयर असाल तुम्ही जे काही ज्ञान अक्वायर केलं तुम्ही जर का पेपर वाचत असाल तर तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्ही काय मॅगझिन्स वाचत तर तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्ही सिलेबस शिवाय जो अवांतर भाषण करतो त्याला इतर ज्ञान मिळत असतं. ते मिळवायचं तुम्ही काय प्रयत्न करता. त्याच्यासाठी शिक्षणाचे तास कॉलेजमध्ये 5 तास ठेवलेले आहेत. उरलेल्या किती 7 तासामध्ये तुम्ही ह्या सगळ्या तुम्हाला ज्या जीवनामध्ये तुम्हाला काही करायचं त्याच्याबद्दलचं वाचन तुम्ही करावं, अभ्यास करावा, माहिती मिळवावी, काही कोर्सेस लावावे, शिकून घ्यावं. यासाठी आणखी 8 तास तुम्हाला शिक्षण ठेवलेलं असतं. उशीर झालेला नाही. आज नशिबाला हात तुम्हाला मी मार्गदर्शन केलं त्याला मार्गदर्शनच नाही त्यांचं काय होतं. तुम्ही चॉईस करायची तुम्ही कुठल्या प्रकारच्या स्पर्धा कशी करायची काय काय असल्याच्या बाबतीमध्ये इतर मार्गदर्शन मोठा विषय आहे. पण त्याची पूर्ण या ठिकाणी करून देण्याचं काम या ठिकाणी शाश्वत अकॅडमी दिले होते. पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कार्य केलं जात आहे आणि मग तुम्हाला मार्गदर्शन तुमचे निश्चित केलं की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्याच्यामध्ये यशस्वी होण्याची पण माझ्याकडे क्षमता आहे असं तुम्हाला जर वाटलं स्पर्धा परीक्षेचं केंद्र ओपन केलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये याचा कंट्रोलिंग लीड ठेवलेला आहे. 43 कॉलेजेस मध्ये आता फक्त 7 कॉलेजेस मध्ये हे चालतं शिक्षण संस्थेमध्ये. त्याच्यामध्ये पुण्याचं एसएनसी महाविद्यालयाला बेस्ट कॉलेज या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं चांगलं राखलं जातं. सातारा जिल्ह्यामध्ये काही आहेत. देवळी कॉलेज आहे, वायसी कॉलेज आहे, धनगर कॉलेज आहे, छत्रपती कॉलेज आहे, कराडचे कॉलेज आहे. याच्या पलीकडे क्रिकेट कॉलेजमध्ये बाकी ठिकाणी गंधर्व आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आजपासून स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू झालेली आहे. तुम्हाला दर शनिवारी रविवारी तर मार्गदर्शन ऑनलाईन तुम्हाला मिळेल. शनिवारी रविवारी तुम्ही द्याल का स्पर्धा परीक्षा आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या एक्सपर्ट तुम्हाला मार्गदर्शन करू. आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी येऊ. आमचे विकास देशमुख सचिव मार्गदर्शन करण्यासाठी आमचे प्रभाकर देशमुख महानगरपालिकेचे सदस्य आहेत ते पण आयएस अधिकारी आहेत. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आणि तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षा सेंटर आहे कॉलेज ते आम्ही मॉनिटर करणार. सर्व
त्यांनी काय काय केलं पाहिजे. आता एका आंध्रच आहे तुला आता समन्वय कोण आहे ते म्हटलं आता यांना आम्ही जबाबदारी दिली ते काय ह्याच्यात एक्सपर्ट नाही. आम्ही त्याला एक्सपर्ट करू आणि त्याला मार्गदर्शन करू आमच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की भूगोल इतिहास मराठी इंग्लिश हे शिकवणारे यांच्याकडे शाश्वत अकॅडमीमध्ये किंवा बाकीच्या अकॅडमी तुम्हाला माणसं शोधावी लागतात. आमच्याकडे एका एका विषयामध्ये मास्टर माणसं आहेत. भूगोलाचा माणूस मराठीचा माणूस असते इंग्लिशचा माणूस असते ही सगळी माणसं एका सेंटरला बसून कुठल्याही स्टोरमध्ये बसून तुम्हाला आम्ही शंभर टक्के मार्गदर्शन करू. वेळोवेळी कार्यक्रमाचा उद्घाटन म्हणून मी आधी एवढ्यासाठी बोलतो की भूमिका स्पष्ट व्हावी. भूमिका स्पष्ट व्हावी. आता मी थांबणार याच्यानंतर मग पुढे वेळोवेळी मी ऑनलाईन पण तुमच्याबरोबर संवाद साधला समन्वय या सगळ्याच्या यावेळेस स्पर्धा परीक्षा अकॅडमी आहे ती ह्या कॉलेजमधून येणारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. माझ्या 1,00,000 विद्यार्थी शिकतात ना 1,00,000 विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कारण कॉलेजमध्ये आज स्पर्धा परीक्षेशिवाय तरुणाई नाही. स्पर्धेशिवाय जगात आणि म्हणून या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं तुम्ही तयारी कशी करावी काय काय विषय असतात मुलांची तयारी कशी करावी तुमची तयारी केल्यानंतर मग भारतीय जीवनामध्ये जेव्हा तुम्ही जाल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली ते विद्यार्थी जीवनामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हा फायदा असतो. हा 3 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष तुमच्या हातामध्ये आहे. जमिनीचं तुम्ही करू शकता कुठली स्पर्धा परीक्षा करू शकता. इतकं तुम्हाला तुम्ही काय हे स्पर्धा परीक्षा विषय असते की मार्गदर्शन करायला तो हजारो मिळते करायचं असेल पूर्वीच जे यशस्वी झालेले विद्यार्थ्यांना आहे सर्विस किंवा युपीएससी वाचन करतात. प्रत्येक विषयाच्या बाबतीत सिलेबस असतो इंटरेस्टिंग आहे. ते डेप्युटी कलेक्टरच्या परीक्षेचा सिलेबस आहे आणि सिलेबस प्रमाणे अभ्यास करायचा असतो. म्हणजे पुस्तकं असतात अकॅडमीमध्ये हे शिकवलं जातं आणि म्हणून तुम्ही सेल्फ स्टडी हे सगळ्यात जास्त महत्वाचा विषय आहे. सेल्फ स्टडी करायचं. अनेक विद्यार्थी त्यांना कुठल्या प्रकारचा महाविद्यालयात यशस्वी होतात तर स्वतः करत राहणं 24 तास धावून घेणं याशिवाय माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि